माझी जमली जोडी तुफान आलया झाली येडी समजा गावात तू लई भारी म्हणून करतू या लाडी गोडी ये तुझी न माझी जमली जोडी तुफान आलया झाली येडी समजा गावात तू लई भारी म्हणून करतू या लाडी गोडी तुझ्या न माझ्या प्रेमाचं इंजिन धुरलंय काढी बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंगाट आग बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंगाट बुंगाट सुटली गाडी हे बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंगाट बुंगाट सुटली गाडी बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंगाट बुंगाट सुटली गाडी। माझा थोडा परिचय करून देतो मी अभिनेता रोहन पाटील। त्याच्यापूर्वी माझे 4-5 सिनेमे रिलीज झालेत। येणाऱ्या 18 ऑक्टोबरला राजा राणी नावाचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतोय। त्या सिनेमामध्ये मी स्वतः प्रमुख भूमिकेमध्ये आहे। माझ्याबरोबर प्रमुख भूमिकेमध्ये वैष्णवी शिंदे आहे। या ठिकाणी चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताने, विभीषण चव्हाण हे उपस्थित आहेत। या चित्रपटामध्ये आता जरी उपस्थित या ठिकाणी नसले तरी नावाजलेले कलाकार आहेत। भारत गणेशपुरे, माधवी जोईकर, सुरेश विश्वकर्मा, तो सायराट मधला लंगड्या आहे। आणि एक नाव मी तुम्हाला आता सांगणार आहे, ते नाव ह्या चित्रपटामध्ये आहे। त्या नावाने आपल्या नावाचा एक डंका वाजवलाय। ते बिग बॉस मधून घराघरात गेलेला गोलीगत सूरज चव्हाण या राजा राणी चित्रपटामध्ये आपल्याला 18 ऑक्टोबर पासून दिसणार आहे। आणि अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सूरज चव्हाण बिग बॉस मधून विजेता झालेला आपल्याला दिसणार आहे। त्याच्यामुळे मला आनंद व्यक्त करावा वाटतो की आपल्याकडे आलो त्यांना दिसेल। मला खूप सांगायला आनंद होतोय। ह्या चित्रपटामध्ये माझ्याबरोबर सूरजची भूमिका खूप चांगली आहे। त्याच्यामुळे आपल्याला हा चित्रपट येणाऱ्या 18 ऑक्टोबरला जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावं लागेल। येत्या 18 ऑक्टोबरला आमच्या राजा राणी एक छानशी छोटीशी लव्ह स्टोरी आम्ही घेऊन आलोय। थोडीशी हसवणारी, थोडीशी रडवणारी, पण प्रत्येकाच्या मनाला भेटणारी अशी छान लव्ह स्टोरी आम्ही घेऊन येतोय। तर नक्की त्याचा आनंद तुम्ही थिएटरमध्ये जाऊन घ्यावा। आणि ह्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला आमच्या मूवीच्या प्रमोशनसाठी संधी दिली तुम्ही, त्याबद्दल थँक्यू।